तुमच्या मोलाच्या सहकार्यानंच आम्ही गाठलाय 30 लाख सबस्क्रायबर्सचा नवीन टप्पा. तुमच्या कामाची प्रत्येक बातमी साम टीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आजच लाईक, शेअर आणि फॉलो करा. नमस्कार, मी गौरी कुबेर. आपण ऐकत आहात सकाळचं पॉडकास्ट. बिहारनंतर आता काँग्रेस शासित 4 राज्यांमध्ये जातनिहाय जनगणना होणार आहे. राहुल गांधींनी त्याविषयी घोषणा केली आहे. शिवसेनेतले आमदार अपात्रतेविषयी निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अजूनही घेतलेला नाही. मात्र ते म्हणतायत की न्यायालयानं मला काम करू द्यावं. ते असं का म्हणतायत ऐकूयात दुसऱ्या बातमीतनं. राष्ट्रवादी पक्षाविषयक सुनावणी काल पार पडलीय. त्यामध्ये नेमके कोणते मुद्दे मांडण्यात आले आहेत त्याविषयी ऐकणार आहोत तिसऱ्या बातमीतनं. वेगवान घडामोडीतनं ऐकूयात नवमतदारांची संख्या वाढली. आत्म पॅम्फलेटबद्दल लेखकाची पोस्ट चर्चेत. इस्रायलला अमेरिकेची मदत आणि सामन्यादरम्यान घुसखोरी करणाऱ्यांवर कारवाई. तर चर्चेतल्या बातमीतनं आपण ऐकूयात मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातला वाद. जरांगे पाटील का म्हणतायत भुजबळांना आवरा? तर श्रोत्यांनो, सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला. बिहारनंतर काँग्रेस शासित राज्यात होणार जातीनिहाय जनगणना, राहुल गांधींची घोषणा. बिहारच्या जनगणनेनंतर इतर 4 राज्यांमध्येही जातीनिहाय जनगणना करण्यात येणार आहे आणि ही 4ही राज्य काँग्रेस शासित राज्य आहेत. काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आलाय. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली आहे. तर ही राज्य आहेत कर्नाटक, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगड. यामध्ये आता जातीनिहाय जनगणना केली जाणार आहे. बिहारच्या धर्तीवर ही जातीनिहाय जनगणना करण्यात येणार आहे. तर सुप्रीम कोर्टानं बिहारच्या जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्यावर बंदी घालण्याची मागणारी याचिका नुकतीच फेटाळली आहे. या जातीनिहाय जनगणनेच्या आकडेवारीनुसार बिहारमधल्या हिंदूंची संख्या 81.99% आहे, तर मुस्लिमांची संख्या 17.60%, ख्रिश्चन, शीख आणि बौद्ध, जैन या धर्मियांची लोकसंख्या 1%हूनही कमी आहे. तर बिहारमधले 2146 लोक निधर्मी आहेत. दरम्यान या जनगणनेनंतर काँग्रेसनं आपलं सरकार असलेल्या राज्यांमध्ये अशा प्रकारे जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. याआधी भारत जोडो यात्रेदरम्यानही राहुल गांधी यांनी ओबीसी जनगणनेचा मुद्दा उचलून धरला होता. अशा प्रकारे जातीनिहाय जनगणना झाली तर कोणत्याही पक्षाला सरसकट जातीचं कार्ड खेळता येणं कठीण जाईल. विशेषतः भाजपला ते अडचणीचं ठरू शकतं. त्यामुळे काँग्रेस जातीनिहाय जनगणनेचा हा मुद्दा लावून धरतीये. अशा प्रकारची जनगणना खरोखरच झाल्यास समाजातील नेमके मागासवर्गीय कोण, त्यांना काय अडचणी आहेत आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नेमकं काय करायला हवंय, अशा सगळ्याच प्रश्नांची खरी खरी उत्तरं मिळू शकतील. ही संसदीय लोकशाही, आम्हाला काम करू द्या, सुप्रीम कोर्टाच्या नोटिशीवर नार्वेकरांची नाराजी. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शिवसेनेच्या आमदार अपात्रतेबद्दलचा निर्णय घेण्यात चालढकल करतायत असा आरोप नव्या याचिकेतून करण्यात आलाय. सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल झालीय. त्यानंतर न्यायालयानं पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस पाठवलीय. त्यावर नार्वेकर नाराज झाले असून त्यांनी आम्हाला काम करू द्यावं असं विधान केलंय. माध्यमांशी बोलताना नार्वेकर म्हणाले आहेत की सुनावणीसाठी जितका वेळ लागणं अपेक्षित आहे तितका वेळ सध्या लागतोय. त्यामध्ये बरेच वादग्रस्त मुद्दे आहेत, त्यावर विचार करायचा आहे. यामध्ये राजकीय पक्ष कोणता आहे, मूळ राजकीय पक्ष कोणता आहे, व्हीप काढण्यासाठी अधिकृत व्यक्ती कोण होतं, असे अनेक मुद्दे आहेत. या मुद्द्यांना सोडून घाईत निर्णय घ्यायचा असेल तर तो नैसर्गिक न्याय होणार नाही, ती मनमानी ठरेल, असं सांगतानाच नार्वेकरांनी निर्णय प्रक्रियेदरम्यान दबाव टाकला जात असल्याचाही आरोप केलाय. ते पुढे म्हणाले आहेत की आपल्या घटनेतल्या कलम 226 आणि कलम 32 अंतर्गत कोणताही नागरिक कोर्टात जाऊन याचिका दाखल करू शकतो. याचिका दाखल झाल्यानंतर प्रोसेसनुसार नोटीस काढली जाते. याचा अर्थ असा नसतो की याचिकाकर्त्यानं जे काही याचिकेत म्हटलंय ते सत्य आहे. त्यामुळे न्यायालयानं मला जरी नोटीस पाठवली असली तरीही ती एक प्रक्रिया आहे आणि त्यामुळेच न्यायालयानं आम्हाला काम करू द्यावं. याला संसदीय लोकशाही म्हणतात. अशा शब्दात नार्वेकरांनी कोर्टाच्या नोटिशीवर नाराजीही व्यक्त केली आहे. दरम्यान
न्यायालय असो वा नार्वेकर, कुणीतरी एकदा स्पष्ट निकाल लावावा आणि हा तिढा सोडवावा अशी सामान्य कार्यकर्त्यांची मागणी आहे. घर चालवल्यासारखा पक्ष चालवला, अजित पवार गटाचा आणखी एक आरोप. केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादी पक्षातल्या अंतर्गत संघर्षावर सुनावणी सुरू आहे. शुक्रवारच्या सुनावणीनंतर सोमवारी दुसऱ्यांदा पुन्हा सुनावणी झालीय. सुरुवातीला शरद पवार गटाकडनं युक्तिवाद करण्यात आला होता. त्यानंतर अजित पवार गटानं आपलं म्हणणं मांडलंय. यावेळी अजित पवार गटानं थेट शरद पवारांना उद्देशून आक्षेप घेतले. शरद पवारांनी पक्ष घरच्यासारखा चालवला, पक्षामध्ये नियमांचं पालन केलंच जात नव्हतं, असे आरोप अजित पवार गटानं केले आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरच आक्षेप घेण्यात आलेला आहे. स्वतः निवडून न येणारे इतरांच्या या नेमणुका कशा करू शकतात, असा मुद्दा उपस्थित करण्यात आलाय. शरद पवारांच्या कथित एकाधिकारशाहीचा मुद्दा अजित पवार गटानं पुन्हा अधोरेखित केलाय. अजित पवार गटाकडनं ॲडव्होकेट नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंग हे युक्तिवाद करत आहेत, तर शरद पवार गटाकडनं अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करतायत. अजित पवार गटानं आपल्याकडे 1,00,000 शपथपत्र असल्याचा दावा केलाय, तर शरद पवार गटानं 40,000 शपथपत्र असल्याचा दावा केलाय. आपल्या युक्तिवादात शरद पवार गटानं अजित पवार गटाकडे आमदारांचा स्पष्ट आकडा सांगावा असं म्हटलंय. शिवाय एकाधिकारशाहीचा आरोप करणाऱ्या गटानं प्रत्यक्ष निवडीवेळी कोणताच आक्षेप घेतलेला नव्हता, असंही मत मांडलेलं आहे. श्रोत्यांनो, आता ऐकूयात वेगवान घडामोडी. लोकसभा निवडणुकांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका अखेर जाहीर झाल्या. त्यात यंदा नव्यानं नोंदणी केलेले 18 ते 19 वयातले सुमारे 60 लाख मतदार आहेत. पात्रता तारखांच्या दुरुस्तीमुळे आता सुमारे 15.39 लाख तरुण मतदार मतदानास पात्र ठरले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे. 28 जुलै 2022 रोजी निवडणूक आयोगानं केलेल्या नवीन बदलांनुसार वयाची 17 वर्ष पूर्ण झालेल्या तरुणांना त्यांचं नाव मतदार यादीत नोंदवण्यासाठी जास्त नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तरुणांना गेल्या वर्षीपासूनच 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर या तारखांना नोंदणी करता येणं शक्य झालेलं आहे. त्यामुळे यावर्षी 15 लाखांच्या वर नव्या मतदारांची संख्या वाढली आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्धाचा भडका उडालेला आहे. हमास या दहशतवादी संघटनेनं इस्रायलवर अचानक हवाई हल्ला केलाय आणि त्यानंतर इस्रायलनं युद्ध घोषित केलंय. आता या संघर्षात अमेरिकेनं उडी घेतली असून इस्रायलला आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर बायडन सरकारनं आणखी एक पाऊल पुढे टाकलेलं असून इस्रायलच्या जवळच्या प्रदेशात युद्धनौका आणि लढाऊ विमानं तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ही मदत जाहीर व्हायच्या आदल्याच दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेनंच हमासला मदत केली आहे असा आरोप करून एकच खळबळ उडवून दिली होती. YZ डबल सीट आणि अलीकडेच रिलीज झालेल्या ताली या वेब सिरीजचा लेखक क्षितिज पटवर्धननं आत्म पॅम्फलेट या सिनेमाचं कौतुक केलंय. जात, धर्म, पंथ, लिंग, इतिहास, राजकारण या सगळ्या अस्मितांच्या चौकटीमध्ये न बसणारा पण या सगळ्यांचा आडवा छेद काढणारा आत्म पॅम्फलेट पाहिला आणि वाटलं की हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांनी पाहिला पाहिजे. आत्म पॅम्फलेट ही मराठी प्रेक्षकांची लिटमस टेस्ट आहे. कुठल्याही अस्मितेशिवाय फक्त एक कलाकृती म्हणून सिनेमा चालला तर त्यात करणाऱ्याचेही यश आहे आणि बघणाऱ्याचेही, असं म्हणत त्यानं चित्रपट पाहण्याचं आवाहन केलंय. अंतरावली सराटी इथं मराठा आरक्षणासाठी आंदोलन करून सारा महाराष्ट्र जागा करणारे मनोज जरांगे पाटील सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. मराठा आरक्षणाचा विषय आल्यावर ओबीसी आरक्षण समर्थकांकडनं त्यांना विरोध होत होता. नुकतंच नाशिकच्या सभेत छगन भुजबळ यांनी अशाच अर्थाचं एक वक्तव्य केलंय आणि मनोज जरांगे पाटील चांगलेच रागावले. भुजबळांना आवरा, आमच्याकडे कार्यकर्ते सोडू नका, आमच्या आरक्षणासंदर्भात बोलू नका, असा इशारा जरांगे पाटील यांनी भुजबळांना दिलाय. श्रोत्यांनो, आता बातमी चर्चेतली. तर आम्ही टोल नाके जाळून टाकू, राज ठाकरेंचा इशारा. राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा टोल नाक्यांचा विषय उचललाय. राज्यातल्या टोल नाक्यांवर उघड होणाऱ्या लुटीचा मुद्दा राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा उचलून धरलाय. त्याविषयी देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओही त्यांनी दाखवलाय.
त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात केवळ व्यावसायिक वाहनांना टोल लावला जातो असं सांगितलंय. हा व्हिडिओ दाखवल्यानंतर राज ठाकरे काय म्हणाले आहेत ऐकूयात. हे खरं आहे म्हणजे याला धादांत खोटं असंच म्हणायचं ना. मग हे पैसे जात आहेत कुठे हे आपण, तुम्ही आज पत्रकार म्हणून इकडे आलेला आहात, परंतु तुम्हाला देखील कुठेतरी ना कुठेतरी जाताना तुम्हाला टोल भरावेच लागतात. मग हे पैसे आपले कुठे जातात, कोणाकडे जातात? म्हणजे खऱ्या अर्थाने जर समजा आपण बघितलं तर टोल हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे. आणि मला असं वाटतं की याची शहानिशा झाली पाहिजे. आता मी 2 दिवसामध्ये जशी माझी वेळ मिळेल तसं मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्यांच्याकडनं काय उत्तर येते ते बघू. अन्यथा आता उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे जर समजा 4 व्हीलरला, 3 व्हीलरला आणि 2 व्हीलरला जर समजा टोल नाहीये तर आमची माणसं तिकडे प्रत्येक टोल नाक्यावरती उभी राहतील आणि 4 व्हीलर, 3 व्हीलर, 2 व्हीलर यांना कोणत्याही प्रकारचा टोल लावू देण्यात जाणार नाही. आणि याला जर समजा विरोध करायचा प्रयत्न केला तर हे टोल नाके आम्ही जाळून टाकू. पुढे काय सरकारला करायचं ते सरकारने करावं. म्हणजे हे जे म्हणत होते याच गोष्टींसाठी आंदोलन करून आमच्या लोकांनी हे सगळ्या टोलचं आंदोलन झालं, ज्याच्यावरती माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी अंगावरती केसेस घेतल्या, सगळ्यांनी अंगावरती केसेस घेतल्या. वरती हे सांगतात की हे झालेलं आहे, असं काही नाहीच आहे. बरोबर ना? मग जर नाहीच आहे तर त्या केसेस काढून टाका. आणि जर समजा राज्य सरकार म्हणते की 4 व्हीलरला, 3 व्हीलरला आणि 2 व्हीलरला जर समजा नाहीच आहे, टोल कुठे घेतलाच जात नाहीये, तर म्हणजे हे टोल नाकेवाले लुटतायत. काहीतरी त्याचं उत्तर तर द्यावंच लागेल त्यांना. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. यूट्यूबवर सुद्धा तुम्ही हे सकाळचे पॉडकास्ट आता ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च स्वाती केतकर पंडित, नीलम पवार. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍपवर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.